नमस्कार मंडळी, चला तर शिळी चपाती उकळत्या तेलामध्ये टाकून कुठली रेसिपी बनवणार आहोत हे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे समजेलच। पण आजची रेसिपी खूपच उपयुक्त असणार आहे, कारण अशा ना तशा एक ना दोन पोळ्या आपल्या घरामध्ये हे शिल्लक राहतातच। मग त्याचं काय करायचं असा प्रश्न तुम्हाला देखील पडत असेल, पण आज तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे। त्यासाठी ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर इथे आपण शिळ्या 2 पोळ्या घेतलेल्या आहे। आता ह्या पोळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे। तर त्यासाठी इकडे आपण तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे। चांगलं कडकडीत तेल गरम झालं की त्यामध्ये पोळ्या सोडून घ्यायच्या। आता इथे सुरुवातीला एक पोळी तेलामध्ये सोडून घेतलेली आहे आणि चांगली क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही पोळी तळून घ्यायची आहे। तुम्ही अशा पद्धतीने जर एकदा हा पदार्थ बनवला ना, तर प्रत्येक वेळेला शिळी पोळीपासून तुम्ही हाच पदार्थ बनवणार, खात्रीने सांगते। इतका चविष्ट, अप्रतिम, सगळ्यांनाच आवडणार, अतिशय सुंदर असा हा पदार्थ तयार होतो। तर आजचा पदार्थ आजवर तुम्ही कधी बनवला तर नसेलच, पण विचार देखील केला नसेल, इतका सुंदर आजचा पदार्थ असणार आहे। तर इथे आपली पोळी छान तळून झालेली आहे। बाकी पोळी सुद्धा याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायची आहे। तर दोन्ही पोळ्या आपल्या इथे तळून झालेल्या आहेत। आता आपल्याला याला थोडंसं थंड करून घ्यायचंय। त्याचबरोबर इकडे 4 खजूर आणि 7-8-10 बदाम घेतलेले आहे। हे देखील आपल्याला तेलामध्ये हलकेसे तळून घ्यायचे आहे। तर इथे हे बदाम आणि खजूर जे आहे ना, ते देखील आपण तेलामध्ये तळून घेऊया, म्हणजे ना त्याला एक खमंगपणा येतो। तर पहा, अशा पद्धतीने आपण थोडंसं हे तळून घेऊया, ड्रायफ्रुट्स म्हणजे व्यवस्थित तळल्या जातील। तर आता इथे तेलामध्ये आपण बदाम आणि खजूर छान अशी तळून घेतलेली आहे। आता काढून घेऊया। खूप जास्तही तळायची नाही, जेणेकरून पुढे जाईल। तर व्यवस्थित असं तळल्यानंतर याला काढून घ्यायचं आहे। आता इथे पहा, काढून घेतलं की पूर्णपणे आपल्याला हे देखील थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं। इथे पाहू शकता, आपली चपाती जी आहे ना, ते एकदम कुरकुरीत तळल्या गेलेली आहे। तसंच खजूर आणि बदाम देखील छानसे तळल्या गेलेले आहेत। आता आपण ह्या पोळीला थोडंसं भुग्यामध्ये करून घ्यायचं आहे, थोडेसे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि मग मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे। तर तुम्ही पाहू शकता, चपातीला एकदमच छान असा कुरकुरीतपणा आलेला आहे। अशाच पद्धतीने तुम्हाला तळायची आहे। अजिबात चपाती कच्ची ठेवायची नाही, एकदम कुरकुरीत तळून घ्यायची। आता पूर्णपणे भुगा करून झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही चपाती टाकून घ्यायची आहे। तसंच बदाम आणि खजूर सुद्धा टाकून बारीक वाटून घेतलेला आहे। इथे पाहू शकता, एकदम छान होईल तितकं बारीक आणि चोपडं चटचटीत आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता यामध्ये ना आपल्याला काहीच वापरायचं नाही, त्यामुळे आहे असं वाटून घ्यायचं आहे। तर एकदम होईल तितकं बारीक वाटून घ्यायचं। त्यानंतर इकडे ठेवलेला आहे पॅन। आता पॅनमध्ये घालायची आहे छोट्या वाटीने 1 वाटी साखर। साखर आपल्याला कॅरमलाइज करून घ्यायची आहे, त्यासाठी पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। साखर आहे अशीच आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे। तर पहा, सतत हलवत आपल्याला इथे साखर मेल्ट करून घ्यायची। तुम्ही जेवढं सतत हलवाल तेवढी झटपट ही साखर मेल्ट होते। आता यापासून कॅरमलाइज करून आपण काय बनवणार आहोत, तर तुम्हाला अंदाज आलाच असेल आजची रेसिपी किती युनिक आणि इंटरेस्टिंग असणार आहे। त्यामुळेच व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तसंच तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ते देखील मला कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून मला तुमचे आभार मानता येतील। तर मस्त अशी ही साखर आपण कॅरमलाइज करून घेऊया। तर आता बऱ्यापैकी मेल्ट झालेली आहे इथे साखर। असंच सतत हलवत आपल्याला ही पूर्णपणे साखर मेल्ट करून घ्यायची आहे। तर आता थोड्याच वेळामध्ये ही पूर्णतः मेल्ट होणार आहे, पण सतत हलवायची म्हणजे खाली करपत नाही। पूर्णपणे साखर मेल्ट झाल्यानंतर पहा, हिला अशा प्रकारे मधासारखा आकार येतो। तर छान अशी आपली जी कॅरमलाइज साखर झालेली आहे। आता यामध्ये 1 वाटी दूध घालून घ्यायचं आहे। दूध घातल्यानंतर इथे पाहू शकता, साखर जी आहे ना, कॅरमलाइज केल्यामुळे पूर्णपणे ती हे होते, कडक होते। त्यानंतर आपल्याला ती पूर्णपणे या दुधामध्ये विरघळवून घ्यायची आहे। पण जसं जसं दूध गरम होत जातं तशी तशी ही कॅरमलाइज केलेली साखर पूर्णपणे यामध्ये विरघळवून जाते। तर इथे पाहू शकता, कलर किती सुंदर आपल्या ह्या दुधाला आलेला आहे। मस्त असं चॉकलेटी आपलं दूध तयार झालेलं आहे। आपण साखर कॅरमलाइज केली त्यामुळे दुधाचा कलर चॉकलेटी झालेला आहे। आता आपण तयार करून घेतलेलं पोळीचं, बदाम आणि खजुरीचं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे छान गोळा तयार होईल तोपर्यंत परतवत राहायचं आहे। तर सतत हलवत आपण हे मिश्रण आता घट्ट होईपर्यंत परतवून घेणार आहोत। तर व्यवस्थित असं हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडून छान। इथे ना आपण कुठे चाचणी किंवा काहीच बनवलेलं नाही, कारण आपण यामध्ये घातलेलं आहे दूध आणि यामध्ये साखर कॅरमलाइज केल्यामुळे कलरही अतिशय सुंदर आणि सुरेख असा आलेला आहे।
तर आता यापासून बनणारा पदार्थ अतिशय चविष्ट लागणार आहे। तुम्ही ना एकदा कमी प्रमाणात का होईना अशा पद्धतीने हा पदार्थ नक्की बनवून पहा। तर अशा पद्धतीने आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा डो तयार होत नाही। तर पहा, इथे आपल्याला घालायचे आहे पाव चमचा वेलची पावडर। वेलची पावडरमुळे आपण जो पदार्थ बनवत आहोत त्या पदार्थाची चव अतिशय सुंदर लागते, त्यामुळे आवर्जून वेलची पावडर तुम्हाला यामध्ये घालायची आहे। तसंच आपल्याला आता याला पुन्हा एकदा 2 मिनिटे चांगलं परतवून घ्यायचं आहे। बऱ्यापैकी इथे डो तयार होत आलेलाच आहे, पण आणखीन आपल्याला 2 मिनिटे परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला हा पदार्थ सेट करण्यासाठी सोपं होईल। तर पहा, अशा प्रकारे आपल्याला हा पदार्थ जो आहे ना तो चांगला परतवून घ्यायचा आहे। तसंच यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे, एकदम शेवटून घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अगदीच थोड्या वेळासाठी हे परतवून घ्यायचं आहे। साजूक तूप घातल्यामुळे हा डो अतिशय चिकना आणि चटचटीत होतो। तसंच साजूक तुपामुळे ह्या पदार्थाला चव देखील अतिशय सुंदर येते। त्यामुळेच आपल्याला यामध्ये सगळ्यात शेवटून 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे। तसं साजूक तुपाचे सगळेच पदार्थ खायला चविष्ट लागतात, पण साजूक तूप तुमच्याकडे नसेल तर ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं ना तरी देखील चालेल। आता इथे 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा डो तयार झालाय। गॅस बंद केला आणि इकडे बटर पेपर लागणार आहे। आता या बटर पेपरला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। तर थोडंसं तूप बटर पेपरवरती घालून घेतलं आणि सगळीकडून जेवढ्या जागेवरती आपल्याला बर्फी सेट करून घ्यायची आहे तेवढ्या जागेत आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपण यावरती टाकून घेतलं आणि हे मिश्रण आता आपल्याला वडीमध्ये थापून घ्यायचं आहे। तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण बनवत आहोत शिळ्या चपातीची अतिशय सुंदर अशी बर्फी। तर खायला अतिशय चविष्ट लागते आणि कोणी सुद्धा ओळखू शकणार नाही की ही आज आपण शिळ्या चपातीपासून बनवलेली आहे। त्यामुळे तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा। खूपच सोपी आहे, तशी चविष्ट अप्रतिम अशी लागते। खाव्याच्या बर्फीला देखील मागे टाकेल इतकी चविष्ट ही बर्फी तयार होते। आता बर्फी आपली इथे सेट करून झालेली आहे। यावरती ना सजावटीसाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स टाकू शकता। इथे मी पिस्त्याचे काप घेतलेले आहे, ते आपण सजावटीसाठी वरतून टाकूया, म्हणजे आपली ही जी बर्फी आहे ना ती आणखीनच आकर्षक दिसते। तर पाहू शकता इथे आपण पिस्त्याचे काप टाकून घेतलेत आणि आता ही बर्फी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे। तर इथे पूर्णपणे अर्धा तास बर्फी ठेवली होती आणि व्यवस्थित अशी सेट झालेली आहे। त्यानंतर आपल्याला आता ही बर्फी कट करून घ्यायची आहे। तर इथे मी चौकोनी आकारामध्ये ही वडी कट करून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ही कट करून घ्यायची आहे। तर पाहू शकता अगदी सहजच कट होत आहे, जास्त तुम्हाला काही वेळ लागणार नाही आणि मस्त अशा आपल्या वड्या पाडून झालेल्या आहेत आणि अतिशय सुंदर, अगदी खव्याच्या वड्याला सुद्धा मागे टाकतील इतक्या मस्त अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत। पाहता क्षणी तोंडाला पाणी येते, इतक्या सुंदर आपल्या इथे मस्त शिळ्या चपातीपासून बनवलेली ही तुम्हाला वडी कशी वाटली ना मला कमेंट करून जरूर कळवा। तसेच रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या। बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल। पाहू शकता तुम्ही इथे सुरेख आणि सुंदर, पाहता क्षणी खावीशी वाटणारी मस्त शिळ्या चपातीची वडी। तर आजवर तुम्हाला कोणीही ही रेसिपी सांगितली नसेल, इतकी सुंदर रेसिपी तुमच्यासाठी सांगितलेली आहे। शिवाय मस्त अशी शिळी चपाती वायाही जाणार नाही, शिवाय मस्त असा महागडा पदार्थ तुम्ही त्यापासून बनवू शकता। तर चला, अशा मस्त आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत। चला तर भेटूया नवीन एका